मराठवाडा, विदर्भातल्या भीषण दुष्काळामुळे हजारो शेतकऱ्यांनी कामाच्या शोधात मुंबई गाठली। नांदेडमधल्या मुखेड तालुक्यातील काही दुष्काळग्रस्तांनी पोटाची खळगी भरण्यासाठी मुलाबाळांसहित अशाच प्रकारे मुंबईची वाट धरली। घाटकोपरमधल्या भटवाडी भागातल्या दत्ताजी साळवी मैदानाच्या बाजूच्या मोकळ्या जागेत गेल्या काही महिन्यापासून ते आसऱ्याला आहेत। प्रचंड असुविधा, कामाची हमी नाही, अशा स्थितीत ते आता दिवस ढकलतायत। करावं 4 रोज म्हणून आलो, इथं काही बी नाही। गेले 4 रोज लागाले काम, 4 रोज लागाना गेले। पाण्याचे पैसे द्यावा लागले, जाग्याचे पैसे द्यावा लागले। पैसे देता जागेचे? आता जाग्याचे 125 रुपये लावले पाण्याला, 200 रुपये जाग्याला द्यावा लागले। नान उगत बसून राहावं, काम नाही धंदा। इकडे कशाला आले म्हणजे तुम्ही? म्हणजे कामाला पोटा करता काय? गावाला दुष्काळ आहे का कसं आहे? दुष्काळच आहे, पाणी भेटणार, ढोराला काही भेटणार। 4 लेकरं आहेत, 2 मुली 2 मुलं। त्यांना घेऊन इथे आले तुम्ही? नाही, आम्ही दोघंच आला। नांदेडहून आलेले हे दुष्काळग्रस्त महापालिकेच्या ज्या मोकळ्या पडीक भूखंडावर राहत आहेत, तिथल्या जागेचं माणशी भाडं स्थानिक गुंडांनी 400 रुपये ठरवलंय। स्थानिक गुंड दुष्काळग्रस्तांकडून ही रक्कम राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या नावानं जबरदस्तीनं जमा करतायत, तर पैसे द्यायला नकार देणाऱ्यांना रात्री ठरवून दगड मारले जातात। इथं आलेल्या दुष्काळग्रस्त महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तो वेगळाच। आलो इथं तरी काम लागना, मग 2 दिवस, 1 दिवस लागते, 1 दिवस लागना। मग इथं बसून सनी ह्या जाग्यावर 400 रुपये भाडं देतो। कोणाला 400 रुपये भाडं? हो, आता कोणाला देतो, घेणार कोण घेतो काय नाही, आल्याला माणसाला द्यावं लागते। काय सांगता तुम्ही? हो, काय म्हणता? पैसे दिल्याशिवाय नाही उठत, इथून उठवा। आम्हाला मारते। त्या दिवशी ते 10-12 रोज झाले, तिथे जोराला धरले, आम्ही धरून पोलीस चौकीला नेल्या। त्यानं म्हणते इथं मला मारल्यात हे लोक, काम आमच्या जाग्यावर येऊन आम्हाला मारतात। कसं का मारतात म्हणून रात्री दगड घातले की बाईला मार लागले रात्री। पोटा पाण्याची चिंता मिटेल या आशेनं मुंबईत आलेल्या बळीराजांच्या हालापेष्टांचे दशावतार इथंही संपलेले नाहीत। अशा परिस्थितीत या कणखर कष्टकऱ्यांना अपेक्षा आहे ती सन्मानाच्या वागणुकीची। या असहाय्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे गुंड आणि त्यांच्या राजकीय पोशिंद्यांनी याची आता जाणीव ठेवणं गरजेचं आहे। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, घाटकोपर, मुंबई। दरम्यान झी मीडियाने या दुष्काळग्रस्तांची व्यथा दाखवताच पोलीस प्रशासनानं आपलं कर्तव्य चोख बजावत माणुसकीचंही दर्शन दिलंय। या दुष्काळग्रस्तांना त्रास देणाऱ्या गावगुंडांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचं आश्वासन देत त्यांनी या लोकांसाठी रात्री 2 पाण्याचे टँकर देखील या शेतकऱ्यांना आणून दिले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश अंकुशराव यांनी। झी मीडियाने जे दुष्काळग्रस्तांचं वास्तव दाखवलं, जे घाटकोपरमधील जे नांदेडचे दुष्काळग्रस्त येऊन राहिले होते, विस्थापित झाले होते, त्यांना होणारा त्रास, त्यांना न मिळणारं पाणी, ही बातमी दाखवल्या 1 तासातच इकडचे दुसरे जे राजकीय पुढारी जरी जागे झाले नसतील तरी मात्र पोलिसांनी स्वतःचं कर्तव्य आहे असं समजून या ठिकाणी पाण्याचा टँकर आलेला दिसतोय आपण। आणि इकडचे जे नागरिक आहेत, हे जे नांदेडवरून आलेले सगळे रहिवासी आहेत, हे स्वतः दुष्काळग्रस्त आहेत, ते या ठिकाणी पाणी भरताना दिसत आहेत। आपण बघू शकतो की पोलीस स्वतः पाण्याचा टँकर घेऊन आलेले आहेत। इकडे आपल्यासोबत इकडचे पिया आहेत, मुल्ला सर। तुमचं तर पहिलं अभिनंदन की तुम्ही एक चांगलं काम करताय। काय सांगाल सर की तुम्ही कसे काय डायरेक्ट इथं आलात? तुमची झी न्यूजची एक न्यूज वाचली की त्यामध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनच्या त्या हद्दीतले दत्ताजी साळवी मैदानात काही लोक गरीब आलेले आहेत आणि त्यांची फार परिस्थिती वाईट आहे। माझ्या मनात अशी कल्पना आली की आपल्याला काय करता येईल, आणि मी ताबडतोब आमच्याकडे विशा ट्रान्सपोर्टच्या गाड्या चालतात BMCच्या पाण्याच्या पिण्याच्या, त्यांना संपर्क साधला, 2 गाड्या घेतल्या आणि आता ठिकाणी आलेलं आहे पाणी पाजण्याने। त्यांच्या पाण्याची थोडी व्यवस्था केली। रात्रीची वेळ आहे, आणखी काही आम्हाला मदत करता येणं आता शक्य नाही आहे, पण जितकं शक्य होईल तितकं आम्ही मदत करणार आहोत। पोलिसांची ही जी भावना आहे, ही सर्व पोलीस बांधवांच्या वतीने या सगळ्यांचे दुःख आम्ही समजू शकतो आणि त्या भावनेतूनच आम्ही आता यांना मदत करीत आहोत। पाण्याची त्रास आहे ना, पाणी आता लगेच साहेबाला सांगितलं आम्ही, पाण्याची वेळ झालेली आहे म्हणून, पाणी भेटलं नाही म्हणून पाण्याची टँकर मागितलो आम्ही। साहेबाला कळलं तेव्हा पाण्याची टँकर आणून शेकले ते। आपण बघतो की पोलिसांच्या विरोधातल्या अनेक बातम्या आपण बघत असतो, पण एक सक्रिय पोलीस निरीक्षक ज्याने बातमी बघताच क्षणाचाही विलंब न करता टँकर घेऊन या ठिकाणी पोहोचला आणि या दुष्काळग्रस्तांना काहीसा छोटासा का होईना मदतीचा हात पुढे केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सगीरसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।